नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आहे गुढीपाडवा. हिंदू नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा माझा लग्नानंतरचा दुसरा गुढीपाडवा आहे. आणि ह्यावेळेस शुभम घरी गेले आहे. सो ह्यावेळेसचा गुढीपाडवा मी आणि स्नेहा आम्ही दोघेच मनवतो आहे. तर आता मी आंघोळ केली आहे आणि छान स्वयंपाक करते पटापट आणि त्यानंतर मग गुढी उभारूया, पूजा वगैरे करू. मग स्नेहाला लागली होती भूक आणि मग मी छान रव्याचा उपमा बनवला. यमी दिसत आहे ना. मी रात्री चणे भिजत टाकले होते, तर मी आज चण्याची भाजी करणार आहे. गाईज, हा पंपकिन आहे, तुम्हाला माहीत असेल. तर हा भोपळा जो आहे ना, मी ह्या भोपळ्याची बोंडे बनवतो. बोंड गावात आमच्या बोंड म्हणतात किंवा बुड्डे असं म्हणतात. त्याला छान असं ह्याची साल काढून घ्यायची आणि मग मी ह्याला कुकरमध्ये टाकणार. खूप मस्त लागतात ते. थोडा वेळ लागतो बट यमी मस्त एकदम. भाजी पण बनवून झालेली आहे आणि मग मी विचार करते पोळी न करता पुरी बनवते आज. बघू. मी हे बनवताना शूट करायला विसरली, तर कुकरमधून एकदा काढल्यानंतर छान त्यांना त्यातलं पाणी काढून घ्यायचा आणि त्यामध्ये कणिक, थोडंसं इलायची आणि साखर, ड्रायफ्रूट्स टाकून छान फेटायचं आणि हे तेलातून काढायचे. खूप यमी लागतात. पुरी गाईस, मस्त पुरी बनवल्या आहे. खूप साऱ्या पुऱ्या आहेत, या खायला. आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी शुभेच्छा आधीच दिल्या ना. ओ, माझ्याकडून आता हे बघा किती छान पुऱ्या बनलेल्या आहेत. कोणी बनवलेलं आहे सगळं काही? शिवानी म्हणे. आणि स्नेहा ऑल्सो. नो, मी तर लेट. मग मी छान पूजा करून घेतली आणि मला ते पण पूजा करतानाच असा व्हिडिओ काही घेता आला नाही, कारण मला जरा घाई होत होती त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग मी गुढी उभारली, पूजा वगैरे केली छान माझ्या पद्धतीने, मला जसं वाटलं तसं. आणि अगेन उभारताना मी ते विसरूनच गेले. मग मी इथे जरा कॅमेरा ठेवला होता, पण मला तेही काही जमलं नाही. पण मी छोटे छोटे क्लिप्स टाकले. आपण साडी घालायची खूप हौस करतो, पण ती मेंटेन ठेवणं इट्स टू टफ. जसं माझा पदर. चला, फायनली माझी पूजा झाली आहे. ही पूजा करताना व्हिडिओ काढायला विसरली, जरा थोडा उशीर झाला त्यामुळे. गुढी दाखवत होतो. करतो आम्ही, कारण आज मला वाटते आमच्या गाडीला 1 वर्ष झाला. वाटते काय खरं झालं आहे. हो, तर म्हटलं जरा पूजा करून घेऊया. मी बिलकुल रेडी होऊन नाही आली आहे, म्हणून मी काही ब्लॉगमध्ये येत नाही आहे. चांगलीच दिसत आहे, काय त्याच्यात वाईट. केलं. आमच्या गाडीत आमचं खूप जास्त जीव, सगळ्यांचंच असतं, बट असतं ना. आता 1 वर्ष यूज केली आहे सिन्स, म्हणून. तुमचा गुढीपाडवा कसा गेला काही? यावेळेस मी तर आवाज येते का माझा? हो हो, बोल. यावर्षी तर माझा नवराच नाही आहे. माझा नवरा घरी गेला आहे, गावी गेलेलं आहे. गावी गेला.
गाईस आणि हो, मला असं एकदम परफेक्ट पूजा वगैरे जमत नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही मनापासून केलं ना तर दॅट इज मोर दॅन एनफ. असं नाही आहे की काही पर्टिक्युलर स्टेप केल्यानंतर तेच करायला पाहिजे वगैरे, मला असं वाटत नाही. सो मला जसं जमते मी तशीच पूजा करते. चला. तिकडे दूर जा ना. किती सुंदर दिसत आहे बघा साडीवर. साडी नेसतं नाही ड्रेस, तर मला हे बघा, मी जसं जमलं तसं ॲडजस्ट करते. माझ्यापेक्षा चांगली साडी स्नेहा नेसते. हां नाही. आता पूजा वगैरे झाली आहे आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, तर आता आम्ही जेवण करूया. आणि ह्यावेळेस ना मी शुभमला खूप जास्त मिस केलं, कारण प्रत्येक सणात आम्ही दोघे सोबत असतो. आणि ह्यावेळेस जरा त्याला ऑफिसचं काम असल्यामुळे तो नागपूरला गेला आहे, त्यामुळे तो थांबू शकला नाही. आणि काय म्हणू आणखी, आणि मलाही घरी जाता आलं नाही, कारण मी कालच हैदराबादवरून आली, तर पॉसिबल नव्हतं आमच्या दोघांसाठी. एनिवेज गाईज, असंच प्रेम देत राहा आणि प्लीज माझे ब्लॉग्स बघा. आय नो मी प्रयत्न करते आहे कंटिन्युअसली ब्लॉग्स टाकायचं, पण हळूहळू शिकेन मी आणि ब्लॉग्स टाकेन. ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही तुमचे सजेशन्सही देऊ शकता की मला काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, किंवा काय कसल्या जे काय गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील. आणि थँक्यू सो मच. चला,